आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शिक्षकांना आभा कार्ड सक्तीपूर्वी सुविधांची संपूर्ण माहिती द्या. प्रशासनाकडे ठाम मागणी. 3 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आभा कार्ड काढणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या निर्णयानंतर शिक्षकांमध्ये विविध प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आभा कार्ड सक्तीने लागू करण्यापूर्वी संबंधित आरोग्य सुविधा, अंगीकृत रुग्णालयाची यादी, उपलब्ध उपचार आणि नोडल अधिकाऱ्यांची माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावी अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक महेश पाडेकर यांनी केली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने 25 मे 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे 5 लाख रुपयापर्यंतची वैद्यकीय देयके प्रतिपूर्तीसाठी स्वीकारले जाणार नसल्याने शिक्षकांना उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेवर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र ह्या योजनेअंतर्गत कोणत्या रुग्णालयामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची स्पष्ट माहिती अद्याप बहुसंख्य शिक्षकांपर्यंत पोहोचलेली नाही. रुग्णालयाची माहिती नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम. शिक्षक भारतीच्या मध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कोणती अंगीकृत रुग्णालये आहेत, त्या रुग्णालयामध्ये कोणत्या आजारांनी उपचार मोफत उपलब्ध आहेत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्कासाठी कोण जबाबदार असेल याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. परिणामी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. प्राध्यापक महेश पाडेकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात प्रत्येक अंगीकृत रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्याचे नाव, पद आणि मोबाईल क्रमांक संघटनेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यामुळे आपत्कालीन प्रसंगी संबंधित व्यक्तीशी त्वरित संपर्क साधून रुग्णांना वेळेत मदत मिळू शकते असे स्पष्ट केले आहे. केवळ सक्ती नव्हे तर सुविधा आणि मार्गदर्शनही आवश्यक. संघटनेच्या मते केवळ आभा कार्ड काढण्याची सक्ती करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, मार्गदर्शन आणि समन्वय यंत्रणा उभी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक शिक्षकांना डिजिटल प्रक्रियेची संपूर्ण माहिती नसल्याने आभा कार्ड नोंदणी, रुग्णालय निवड, उपचार मंजुरी प्रक्रिया आणि योजनेतील पात्रता याबाबत अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देणे पुरेसे नसून प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज असल्याचे शिक्षक भारतीने नमूद केले आहे. तालुका निहाय अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्याची मागणी. शिक्षक भारतीने जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडे तालुकानिहाय अंगीकृत रुग्णालयाची अद्ययावत यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच कोणते आजार आणि उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कक्षेत येतात, कोणत्या उपचारासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे आणि लाभ मिळवण्याची प्रक्रिया काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेच्या मते ही माहिती वेळेवर उपलब्ध झाल्यास शिक्षकांना आरोग्य सेवांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येईल आणि उपचारासाठी होणारा आर्थिक व मानसिक ताण कमी होईल. जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्याची मागणी. सूचना. शिक्षक भारतीने जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाला प्रत्येक तालुक्यात विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी केली आहे. या कार्यशाळांमध्ये आभा कार्डची नोंदणी प्रक्रिया, आरोग्य योजनेचे लाभ घेण्याची पद्धत, रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे मार्ग आणि आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती याविषयी माहिती देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की योग्य माहिती अभावी अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने व्यापक जनजागृती मोहीम राबवून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करावा. विविध पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा. प्राध्यापक महेश पाडेकर यांच्या या मागणीला शिक्षक भारतीचे विविध पदाधिकारी आणि राज्यस्तरीय नेतृत्वाचा पाठिंबा मिळाला आहे. आमदार कपिल पाटील तसेच शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसारे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जयवंत भाबड, सुनील गाडगे आणि रुपाली बारुडे यांनी या मागणीला समर्थन दिले आहे. शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. आभा कार्ड आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी ही शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेशी थेट संबंधित बाब असल्याने प्रशासनाने अधिक पारदर्शकता दाखवून सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा शिक्षक भारतीने व्यक्त केली आहे.
शासनाने सक्तीबरोबरच सुविधा, मार्गदर्शन आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर दिल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरोग्य योजनाचा खऱ्या अर्थाने लाभ मिळू शकेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.